बघा, स्टेप टू बी फॉलोड फॉर डिझाईन अँड एस्टिमेशन ऑफ डोमेस्टिक इन्स्टॉलेशन. डोमेस्टिक इन्स्टॉलेशन किंवा रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन करताना कोणकोणत्या स्टेप फॉलो करायच्या ह्या स्टेपबद्दल आपण चर्चा करणार आहे. आपण ऑलरेडी आधी एक न्यूमरिकल घेतला आहे, पण ते न्यूमरिकल करताना ह्या सगळ्या स्टेप फॉलो केल्यात. आपण काल एक न्यूमरिकल घेतला आहे, आठवतं आहे? त्या न्यूमरिकलला ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यात आपण. आणि आता आपण ज्यावेळेस पुन्हा न्यूमरिकल घेऊ त्यावेळेस ह्या सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये फॉलो केल्या गेल्या पाहिजे. इथं लक्षात बघा, स्टेप टू बी फॉलो फॉर डिझाईन अँड एस्टिमेशन ऑफ डोमेस्टिक इन्स्टॉलेशन. आता डोमेस्टिक इन्स्टॉलेशन म्हणजे काय ते समजून घ्या. डोमेस्टिक इन्स्टॉलेशन म्हणजे काय? रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन, जे की एका घराचं असेल, 2-3 रूमचं असेल किंवा अशा छोट्या याच्यामध्ये असेल 1 BHK 2 BHK पर्यंत. येतं लक्षात? तर हे झालं डोमेस्टिक इन्स्टॉलेशन. ते करत असताना आपल्याला कोणकोणत्या स्टेप फॉलो करायच्या त्याचे डिझाईन आणि एस्टिमेशन करताना. डिझाईन करणं म्हणजे काय? त्याची स्पेसिफिक रेटिंग काढणं, त्याच्यात किती वायर लागणार आहे, किती गेजचं लागणार आहे, काय काय मटेरियल लागणार आहे ते. आणि एस्टिमेशन म्हणजे त्याची ॲप्रॉक्सिमेट कॉस्ट काढणे. तर याचं आपल्याला जनरलाइज डिझाईन करायची. ओके. तर बघा, पहिले व्हॉट इज द सिस्टीम ऑफ वायरिंग, कोणत्या टाईपची वायरिंग आहे हा क्वेश्चन आपण तिथं विचारायचा आहे. मग त्याच्यामध्ये सिस्टीम ऑफ वायरिंग कोणत्या पद्धतीची आहे? केसिंग केपिंग आहे का, कंडिट वायरिंग आहे का, पाईप वायरिंग आहे का, फ्लेक्झिबल कंडिट वायर आहे का, कन्सल कंडिट आहे. कन्सल कंडिट म्हणजे काय? भिंतीच्या आतमधून असते ती वायरिंग. ओके, वरून दिसत नाही पण लाईटिंग असते, डायरेक्ट बॉक्स काढलेले असते, पाहिले असेल ना तुम्ही. तर कोणत्या टाईपची वायरिंग आहे, सिस्टीम ऑफ वायरिंग कोणती आहे. त्याच्यानंतर मेथड ऑफ वायरिंग कोणती आहे. मग लूप आउट ॲट सिलिंग आहे का लूप कम्प्लिटेड फ्रॉम स्विचेस आहे का, जंक्शन बॉक्स आहे. तर या पद्धतीची वायरिंग कोणत्या टाईपची आहे ते पण समजून घ्या. हे 2 कन्सिडरेशन पॉईंट आहेत. ह्या 2 स्टेप फॉलो करायच्या. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे लोड डिटेल काढायचे. म्हणजे काल आपण बघितलं किती फॅन. आता ह्या रूमचं तुम्हाला काय करायचं? एस्टिमेशन करायचं. मग काय करणार तुम्ही? सगळ्यात पहिले टोटल लोड किती आहे, वॅटेज लोड काढणार आपण. काय काढणार? टोटल वॅटेज, पॉवर काढणार. मग पॉवरवरून आपण काय करणार? व्होल्टेज माहीत असेल तुम्हाला. जनरली या टाईपच्या इन्स्टॉलेशनला, डोमेस्टिक इन्स्टॉलेशनला सिंगल फेजचंच व्होल्टेज असतं. मग डिवायडेड बाय 230 केलं की तुम्हाला काय भेटेल? करंट भेटेल, टोटल करंट. मग आता टोटल करंट समजा 500 वॅटचं कन्झम्पशन आहे. किती? 500 वॅटचं. आणि करंट काढायचं असेल तर काय करू आपण? I = 500 डिवायडेड बाय 230. हा रेटेड समजा, ॲप्रॉक्सिमेटली काहीतरी आलं समजा. किती आपण काय करू? 460 करू, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. तर किती आलं हे? 2 अँपिअरचा करंट आला. ओके, 2 अँपिअरचा करंट आला. मग 2 अँपिअरचा हा टोटल करंट आहे. तर डिझाईन करंट तोच घ्यायचा का? नाही. लक्षात घ्या, त्याच्या दीडपट दुप्पट घ्या. जनरली आपण दीडपट घेऊ. ओके, किंवा दुप्पट घ्या. तर 4 अँपिअर आपण कन्सिडर करू. मग 4 अँपिअरचंच वायर घ्यायचं का? नाही. त्याच्यामध्ये ती वायरिंग जळली बी नाही पाहिजे. जर लोड एक्सेसिव्ह आला, करंट जर एक्सेसिव्ह आला तर ते जळालं नाही पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला डिझाईन करताना 9 अँपिअर, 7 अँपिअर, 10 अँपिअर अशा पद्धतीची वायर घ्या, जेणेकरून एक्सटेन्शन, फ्युचर एक्सपान्शनसुद्धा पॉसिबल झालं पाहिजे. ओके. तर हे डिझाईन करंट. त्याच्यानंतर टू डिसाइड नंबर ऑफ सर्किट फ्रॉम मेन सर्किट फॉलो द IS रूल फॉर लाइटिंग अँड पॉवर सर्किट. आता किती सब सर्किट असतील तर त्याचे रूल आहेत बघा. माहिती आहेत तुम्हाला त्याचे रूल? बघा, एक सब सर्किट असते आणि एक पॉवर सर्किट असते. एक सब सर्किट असते आणि एक पॉवर सर्किट असते. समजून घ्या काय असतं. सब सर्किट म्हणजे काय? साधंवालं सर्किट. तुमचं जो मी ते बटणं पाहतात ना, फॅनचं, ट्यूबलाईटचं किंवा एक सॉकेट आउटलेट असते त्याला. तुमचा साधा बोर्ड आहे ना, 5 अँपिअर 6 अँपिअर करंटवाला बोर्ड. ओके, म्हणजे त्याच्यात 5 अँपिअरपेक्षा कमीच करंट फ्लो होतो, पण जास्तीत जास्त त्याची रेटिंग जे बनवतात ना ते 6 अँपिअरला कन्सिडर करून बनवलेलं असतं.
तर ते जे सर्किट आहे त्याला आपण काय म्हणतो, सब सर्किट म्हणतो. याची मॅक्सिमम कॅपॅसिटी 800 वॅट असते किंवा 10 पॉईंट. याची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती असते, 800 वॅट किंवा 10 पॉईंट. एका सॉकेटला 10 पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट नसावे. मतलब एक बोर्ड है उसके ऊपर 11 पॉइंट नहीं होना, 11 स्विचेस नहीं होना. ज़्यादा से ज़्यादा कितने होना, 2 रहे तो भी चलेगा, 1 रहा तो भी चलेगा, लेकिन ज़्यादा से ज़्यादा 10 होना, उससे ज़्यादा नको. क्यों, कॉम्प्लेक्सिटी बढ़ती. क्यों, कॉम्प्लेक्सिटी बढ़ती म्हणून. आणि त्याचं वॅटेज रेटिंग हे 800 वॅटपेक्षा नसावे. म्हणजे त्याला जर समजा फॅन कनेक्ट करायचा असेल तर किती फॅन कनेक्ट करणार तुम्ही, 10च्या वर नाही करता येणार, 10च्या वर करता येणार नाही. आणि टोटल वॅट समजा जर 200 वॅटचे फॅन आहेत मोठाले, तुम्ही बघितलं ऑडिटोरियमला वगैरे असतात, तर मग तुम्हाला ते 800 वॅट किंवा 10 पॉईंट ह्या दोन्हीपेक्षा, दोन्हीची लिमिट फॉलो करावं लागेल. हे समजलं, सब सर्किट. ओके, सब सर्किट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉवर सर्किट. ते पहा, ते सॉकेट आउटलेट दिसते तुम्हाला, ते जे आहे त्याला सॉकेट आउटलेट म्हणतात बघा. सॉकेट आउटलेट, आउटलेट म्हणजे तिथून आपण आउटलेट काढतो, दुसरीकडे घेऊन जातो. ओके, सॉकेट त्याला प्लग करत असतो आपण. तर ते जे पॉवर सर्किट आहे ते जास्तीत जास्त 2 पॉईंट असावे त्याच्यात. ओके, जनरली तर एकच असते, 2 पॉईंट. आणि त्याची कॅपॅसिटी हे 3 ते 4 किलोवॅटपेक्षा जास्त नसावी. बऱ्याच ठिकाणी 2 किलोवॅटच आहे, बऱ्याच ठिकाणी 2 किलोवॅट आहे. म्हणजे एक असेल तर 2 किलोवॅटपर्यंत, आणि समजा 2 असेल तर 4 किलोवॅटपर्यंत नसावी. म्हणजे हीटर, शेगडी, गिझर अशा टाईपचे जे इक्विपमेंट वापरणारे, अप्लायन्सेस वापरणारे, ते पॉवर सर्किटमध्ये येतात. तर हे आपण फॉलो करायचं. तर पहिलं कोणत्या टाईपची वायरिंग, मेथड ऑफ वायरिंग कोणती, लोड किती, त्याच्यानंतर सर्किट आणि सब सर्किट. आता सर्किट आणि सब सर्किटचे सगळे मुद्दे समजले तुम्हाला, कळाले का. पुन्हा एकदा सांगतो, सब सर्किट 800 वॅट 10 पॉईंट हे लिमिट आहे त्याचं. पॉवर सर्किट 2 पॉईंट हे लिमिट आहे. आणि वॅटेज रेटिंग हे 2 ते 4 किलोवॅट. ओके, 2 ते 4, एकच असेल तर 2 किलोवॅट, आणि समजा 2 असेल तर 4 किलोवॅट. तर काही पुस्तकामध्ये 3 किलोवॅटचं सुद्धा आहे, म्हणून 3 ते 4 अशा पद्धतीने. ओके, तर हे झालं, हे डिसाईड झालं ॲज पर रूल. परत बोर्ड हा 1.5 मीटर ग्राउंडपासून वर असावा, हे डिझाईन कन्सिडरेशन बरं का. पण हे कशामध्ये येतं आहे, आई रूलमध्ये ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे परत इथं काय घेणार नाहीत. परत हे काय स्पेसिफिक आहे म्हणून ते आपण कन्सिडर करत नाही, तर ऑलरेडी ते याच्यामध्ये आई रूलमध्ये आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ ईच पॉईंट इन ईच सर्किट. प्रत्येक सर्किटमध्ये डिस्ट्रीब्युशनचा पॉईंट असेल, म्हणजे पुढं फर्दर फ्युचर एक्सपान्शन करता येईल या पद्धतीने. ओके, डिस्ट्रीब्युशन फ्युचर एक्सपान्शन करता येईल. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉईंट कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेले, कशा पद्धतीने त्याचे डायरेक्शन, त्याचे लेआउट डायग्राम ज्याला आपण म्हणू, ते कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिफरंट ड्रॉइंग इन सच. मग त्याच्यामध्ये कोणती डायग्राम, सिंगल लाईन डायग्राम, फ्लो म्हणजे लेआउट डायग्राम, आणि फोटोग्राफ व्ह्यू, फ्रंट व्ह्यू कसा दिसेल, टॉप व्ह्यू कसा दिसेल, साईड व्ह्यू कसा दिसेल. तर काल आपण सगळ्या पद्धतीचे व्ह्यू पाहिलेत, आठवतं आहे तुम्हाला. ओके, तर एखादी सर्किटची सिंगल लाईन डायग्राम, त्याची स्कीमॅटिक डायग्राम, फ्लो डायग्राम, फोटोग्राफी, व्ह्यूज, टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू वगैरे, हे सगळं आपल्याला डिझाईन कन्सिडरेशनमध्ये कन्सिडर करावं लागेल. त्याच्यानंतर साईज अँड लेंथ ऑफ वायर केबल ॲज पर कॅपॅसिटी. आता कॅपॅसिटी निघाली समजा 7 ॲम्पियर, 9 ॲम्पियर, 10 ॲम्पियर. मग लेंथ ऑफ केबल किती घ्यायचं, त्याच्यामध्ये बघा बोर्ड बनवण्यासाठी सुद्धा थोडं वायर लागेल, ते कन्सिडर करा. त्याच्यानंतर जॉईंटसाठी काही वायर लागेल, ते कन्सिडर करा. ओके, जॉईंटसाठी वायर लागेल. त्याच्यानंतर कधी समजा फ्यूजसाठी, जॉईंटसाठी असं शिल्लक वायर गेलं तर ते वायर कमी नाही पडलं पाहिजे, म्हणून 10% आपण वेजेस कन्सिडर करू. जे वायर समजा 100 मीटर जर कट टू कट लेंथ असेल तर मग किती घ्या, 110-112 मीटर घ्या, 10-12 मीटर, म्हणजे 10% शिल्लक घ्या, 15% शिल्लक घ्या. ओके, हेच कशाच्या बाबतीत, केबलच्या बाबतीत सुद्धा फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, असं ताण नाही आला पाहिजे त्याला. ओके,
हे डिझाईन कन्सिडरेशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेन स्विच, IC/DP स्विच, स्विच सब सर्किट, फ्यूज स्विच युनिट आणि स्विच फ्यूज युनिट, डिस्ट्रीब्युशन बॉक्स, हे सुद्धा कन्सिडर करावं लागणार आपल्याला. ओके, बघा IC/DP स्विच पाहिलं आहे तुम्ही, आयन क्लॅडिंगवाला असं खटखटवालं, त्याला फ्युजेस तर सगळं असतं, स्प्रिंग ऑपरेटेड असतं, ते पाहिलं असेल ना तुम्ही. तर ते स्विच, त्याच्यानंतर फ्यूज स्विच युनिट आणि स्विच फ्यूज युनिट, हे दोन्हीसुद्धा म्हणजे फ्यूज त्या याच्यामध्ये असेल, त्या पूर्ण बॉक्समध्ये, हे बॉक्स म्हणतो आपल्याला डिस्ट्रीब्युशन बॉक्स. तर हे आपण कन्सिडर करायचं, किती ॲम्पियर करंट रेटिंग आहे त्याच्यावरून फ्यूज स्विच कन्सिडर करायचे. ओके, त्याची कॉस्ट कन्सिडर करायची, किती फ्युजेस लागतील तेही कन्सिडर करायचं. तर हे डिझाईन कन्सिडरेशनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ केसिंग केपिंग, कंडिट वायर किती लागणार आहे, वायर तर ठीक आहे पण हे किती लागणार आहे, केसिंग केपिंग किती लागणार आहे, किंवा पाईप टाईप जर असेल तर पाईप किती लागणार आहे, त्याला ग्रिलिंग किती लागणार आहे, किंवा होल्डिंगसाठी जे काय म्हणतात त्याला काय म्हणतात रे, होल्डिंग पाईपला किंवा याला होल्ड करण्यासाठी काय, याला काय म्हणतात, सँडल, ब्रॅकेट्स, कनेक्टर्स किंवा असे काही शब्द वापरू आपण त्याला. तर ते किती लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा कन्सिडर करा. ओके, त्याच्यानंतर आई रूल फॉलो झालेत का हे बघा. आई रूल फॉलो झालेत का, जर नसेल झाले तर काय होईल, व्होल्टेज ड्रॉप होईल, शेवटच्या ॲप्लायन्सेसकडं कमी व्होल्टेज येईल बघा. ओके, समजा ही एक सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये हे सप्लाय इथं दिला, जितकं लांब जाईल ते काय होईल, शेवटच्याला कमी व्होल्टेज येईल, त्याच्यामुळे ते फॉलो होणं गरजेचं आहे. ओके, लेंथ ऑफ वायर आणि व्होल्टेज ड्रॉप हे कन्सिडर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॉस्ट, आता हे झालं सगळं एस्टिमेशन आणि डिझाईनचा पार्ट, इथून खाली एस्टिमेशनचा पार्ट चालू होतो. तो कॉस्ट ऑफ ॲक्सेसरीज मटेरियल फिटिंग, कोणकोणते मटेरियल लागणार आहे, त्याची कॉस्ट काय असेल. ओके, उदाहरणार्थ फॅन फिट करायचा, लाईटिंग फिट करायची, लाईट पिक्चर, त्याच्यानंतर सॉकेट पॉईंट वगैरे, तर हे आपण काय करणार, त्याची कॉस्टिंग करणार. इथं आहे एवढा खर्च लागणार, अँगल होल्डर, इन्क्लाइन होल्डर, बॅटन होल्डर, कोणत्या टाईपचं होल्डर लावायचं आपल्याला, कोणत्या टाईपचं फिटिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं कन्सिडर करणार. त्याच्यानंतर हे झालं, आता आपल्याकडं काही हत्यारं पाहिजेत ना, आपल्याकडं हत्यारं म्हणजे टूल्स म्हणू आपण. ओके, आपले टूल्स, मग फिटिंगसाठी किंवा हे करण्यासाठी आपल्याला स्क्रूड्रायव्हर लागेल, प्लायर लागेल, नोज प्लायर लागेल. का कधी कधी एखाद्या छोट्या पार्टमधून असा वायर ओढून काढायचं असतं तर नोज प्लायर लागते, पहा अशा नोज प्लायर लागेल, हॅमर लागेल किळे वगैरे ठोकायला, स्क्रूड्रायव्हर लागेल, टेस्टर लागेल टेस्टिंग करण्यासाठी, त्याच्यानंतर मल्टीमीटर लागेल किंवा अजून सगळे इक्विपमेंट्स लागतील. ओके, तर हे आपल्याकडं पाहिजेच. त्याचं परचेस डिझाईन करताना आपल्याला त्याच्याकडं कोणकोणते अवेलेबल आहेत त्याच्यानुसार, नाहीतर दगडाने खिळे ठोकायची वेळ येते आणि ते काढायची वेळ येते, ते जरा थोडं सिस्टमॅटिक होणं गरजेचं आहे. कारण अशा वेळेस काय होतं, असं दगड जर तुम्ही मारत असाल तर ते व्यवस्थित ठोकल्या जात नाही, ते वाकल्या जातील किंवा व्यवस्थित होणार नाही, सिस्टीम व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे इक्विपमेंटसुद्धा व्यवस्थित पाहिजेत. त्याच्यानंतर लेबर चार्जेस फुकट तर कोणी करणार नाही, फुकट तर कोणी करणार नाही. हा किती समाजसेवक असो त्याला त्याचं मिनिमम वेजेज, समाजसेवकाच्या नावाने तर काय आहे, श्रीमंत व्हायला लागलेत लोक. ओके, तर त्याचा लई मोठा इश्यू आहे. तर लेबर चार्जेस जवळचा म्हणून सांगतो आणि त्याचा रेट वाढवून लावतो तो. तर प्रॉपर चार्जेस आपण लावायचे, जेणेकरून आपल्याला पुढचा कॉन्ट्रॅक्टसुद्धा आपल्याला भेटला पाहिजे आणि चांगलं काम करायचं. तुमचं काम बोलतं, लक्षात घ्या. तुम्ही किती बोलता याला महत्त्व नाही, कसं बोलता याला बी महत्त्व नाही, तुमचं काम बोलतं. तुम्हाला जरी वाटत असेल ना मार्केटिंग लई महत्त्वाची असती, मार्केटिंग शिवाय हे होत नाही, मार्केटिंग शिवाय ते होत नाही, अरे क्वालिटी शिवाय काहीच होत नाही, मार्केटिंग बी काय होत नाही. चांगली क्वालिटी दिली तर माउथ पब्लिसिटी जी आहे ती महत्त्वाची राहते. ओके, तर हे लेबर चार्जेस, चांगलं काम करा, लेबरला पण पैसे द्या, फुकट काम करून नका घेऊ. त्याच्यानंतर अनफॉर्सिन चार्जेस, कधी एखाद्याला काम करताना काय होईल, करंट लागल, कट लागल, जखम होईल. ओके, तोंडावर पडला, म्हणजे काल परवाजीची गोष्ट आहे, ते ट्रान्सफॉर्मरची व्हिजिट घेऊन गेलो होतो मी.
काय झालं ते शूज जे होते शूजला खालून ऑइल लागलं, ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके. आणि ऑइल प्युरिफिकेशन सेंटरला गेलो, ते बघितलं आम्ही ते ऑइल कशा पद्धतीने प्युरिफाय करतात, पण ते सांडलेलं ऑइल लागलं. तिथून आलो, थोडं गडबड चालत होतं. आमच्या कॉलेजचे फ्लोअर एकदम असे गुळगुळीत आहेत. सटकलो. ते पाहिलं नाही पाहिलं काय, पडलो ठीक आहे. हां, मग तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन असतं की बाबा कोणी पाहिलं तर नाही, बिंदास पडायचं काय, शेवटी आपण पडलोय ना, हे काय मुद्दाम थोडंच पडलो आपण. त्याचं कारण काय, शूजची ग्रीपच खतम झाली होती. शूजची ग्रीप खतम झाली होती. काल पण मला ते चालताना थोडं जाणवलं, शूज बदलून आलो मी. ओके, परत घेऊन टाकले दुसरे. सांगायचं तात्पर्य काय, हे काय कन्सिडरच नसतं ना डिझायनिंगमध्ये किंवा याच्यामध्ये. असं अकस्मातपणे काय होऊन जाते. म्हणजे एक जणाला उगा मजाकमध्ये मारायला गेलं आणि त्याचे कपडेच फाटले, आणि त्यांनी भाऊ काय केला, मग कपडे फाडले. मेरे को इत्ता मारे की कपडे फाड के मारे. तो हे जे आहेत ना, ह्या अनफॉर्सिन गोष्टी आहेत, म्हणजे कधी आपण एक्सपेक्टच नाही केलेल्या. ओके, इट इज नॉट एक्सपेक्टेड इन डिझाईन कन्सिडरेशन. अशा काही गोष्टी ज्या आपण डिझाईन कन्सिडरेशनमध्ये एक्सपेक्टच नाही केला, ते सुद्धा चार्जेस असतात. अलग लक्षात. त्याच्यानंतर स्पेशल बघा, कधी ते रिक्षाचं भाडं जे असतं ना, मटेरियल टूल आणायला, आता एखादा आडवा रॉड नेता येत नाही समजा, मग त्याला काय करावं लागेल, मोठा रॉड आहे आडवा, ते नेता येत नाही, टू व्हीलरने नेता येत नाही, मग त्याला रिक्षा करावं लागेल, कारण खूप दूर न्यायचं आहे, लांबी त्याची जास्त आहे, आणि रुंद पकडला तर अख्खा रोड कवर करतो तो, रॉड जास्त आहे ना, दुसरं कोणी नाही सोबत. मग अशा वेळेस काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल, तर त्यावेळेस अदर चार्जेस लागते, एवढं लक्षात. स्पेशल रिक्वायरमेंट फॉर द प्लॅन्स सजेस्ट बाय हाऊस ओनर. मग हाऊस ओनरनी जर पुन्हा काही सजेस्ट केलं, नाही मला इथं बसल्या काय चार्जिंगची व्यवस्था करायची, मला हे झोका आहे ना, या झोक्यालाच तू काय कर, अशा पद्धतीचं अरेंजमेंट कर की इथं बसल्या चार्जिंग बी लागली पाहिजे, मला गेम बी खेळता आला पाहिजे, झोका बी खेळता आला पाहिजे, आणि पुढच्या गॅलरीमध्ये पण बघता आलं पाहिजे. अशा पद्धतीची अरेंजमेंट, ती स्पेशल अरेंजमेंट आहे त्या ओनरची. ओके, तर याच्यासाठी सुद्धा ॲडिशनल चार्जेस लागतील. ते डिझाईन कन्सिडरेशनमध्ये आपण कन्सिडर केले का नाही, पण ते पण लागू शकतात. तर याचंही तुमचं प्रोव्हिजन पाहिजे की हे पण लागणार म्हणून. येतं लक्षात? सो राईट डाऊन दिस. डिझाईन ऑफ कमर्शियल इन्स्टॉलेशन. आता सगळ्यात पहिले कमर्शियल इन्स्टॉलेशन म्हणजे काय ते समजून घ्या. तर कमर्शियल इन्स्टॉलेशन म्हणजे काय, जिथं कमर्शियली लोक सोबत येतात, एकत्र येतात आणि सामाजिक कार्य करतात. ओके, मग ते कोणतं बी असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, एअरपोर्ट असेल, बँक असेल, बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, किंवा एखादी धर्मादाय संस्था असेल, एखादं समाज कल्याणचं कार्यालय असेल, किंवा अजून कोणते असेल, जिथं खूप सारे लोक एकत्र येऊन विशिष्ट काम करतात. ओके, त्याला कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणतात. या कमर्शियल कॉम्प्लेक्स याच्यामध्ये हॉटेल, स्कूल, कॉलेज एक्सेट्रा. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, एस्टिमेशन करायचं आहे, डिझाईन करायची किंवा वायरिंग करायची. तर त्यासाठी तुम्हाला काय काय कन्सिडर करावं लागेल ते आपण बघू. तर बघा, प्रोव्हिजन ऑफ कमर्शियल लाईट फिटिंग. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, कमर्शियलला खूप सारा सप्लाय लागणार. उदाहरणार्थ एखादं पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याची सेपरेट DP असणार त्याची. ओके, सेपरेट इन्स्टॉलेशन सबस्टेशन घेणार, 11 kVचं सेपरेट फीडर घेणार, आणि तिथून मग स्टेप डाऊन करून तुमचा लोड भागवणार. तर तिथं सिंगल फेज आणि 3 फेज दोन्ही सप्लाय लागेल. 3 फेज समजा मशीन लॅब वगैरे असेल तर 3 फेज सप्लाय लागेल, बाकी असेल तर त्याला सिंगल फेज सप्लाय लागेल, लाईट फॅन वगैरेसाठी. तर प्रोव्हिजन ऑफ कमर्शियल इन्स्टॉलेशन हे आपण बघू. तर बघा, जनरली बिग इन्स्टॉलेशन अँड मे बी मल्टी स्टोअर रिक्वायर्ड इलेक्ट्रिक लिफ्ट सुद्धा लागेल. ओके, 3 किंवा 3 पेक्षा जास्त फ्लोअरची बिल्डिंग असेल तर अकॉर्डिंग टू बॉम्बे लिफ्ट ॲक्ट 2001
ॲज पर द बॉम्बे लिफ्ट ॲक्ट 2001 लिफ्ट इज मेंडेटरी, कंपल्सरी लिफ्ट 3 किंवा 3 पेक्षा जास्त फ्लोअरची बिल्डिंग असेल तर. ओके. त्याच्यानंतर सेफ्टी अँड सेक्शनलायझेशन प्रोव्हिजन, सेक्शन्स करणं. ओके. सेंट्रलाइज नाही करायचं आहे. एका विंगसाठी वेगळं सेक्शन, दुसऱ्या विंगसाठी वेगळं डिस्ट्रीब्युशन बॉक्स, तिसऱ्या विंगसाठी वेगळं डिस्ट्रीब्युशन बॉक्स. ओके. सेक्शनलायझेशन. ओके. एक सेक्शन्स. यानं काय होणार आहे, डिसेंट्रलाइज म्हणजे मेन सप्लाय डायरेक्ट कट ऑफ नाही झाला पाहिजे एका ठिकाणून, एका विंगचा सेपरेट पाहिजे. त्याच्यानंतर इल्युमिनेशन लेवल रिक्वायर्ड इज हाय. तुम्ही बघा एखाद्या मॉलमध्ये गेले तुम्हाला खूप जास्त प्रकाश दिसेल. ओके. एकदम ब्राईट दिसेल, फोटो बिटो काढा वाटतील तिथं, पाहिलं असेल ना तुम्ही. नाही, काही लोक फक्त फोटो काढायलाच जातात, तर ते पण आहे. तर इल्युमिनेशन लेवल हे चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर एअर कंडिशनिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंट किंवा रिसेप्शन हॉल यासाठी स्पेशल लाईट प्रोव्हिजन लागते. ओके. किंवा स्पेशल सप्लाय लागतो. त्याच्यानंतर एक्झॉस्ट फॅन, जर वर्कशॉप वगैरे असेल तर एक्झॉस्ट फॅन, ॲम्प्लिफायर, सर्वो स्टॅबिलायझर किंवा सम अदर इक्विपमेंटसुद्धा इन्स्टॉल करण्याची गरज तिथं पडू शकते. लक्ष द्या. मल्टीवे डिस्ट्रीब्युशन बॉक्सेस इन फ्लोअर्स इज रिक्वायर्ड इन सम टाईम. काही वेळेस तुम्हाला ते त्या पद्धतीने लागतील. त्याच्यानंतर सब मेन डिस्ट्रीब्युशन बॉक्स टू बी प्रोव्हाइडेड ॲज पर लोड रिक्वायरमेंट. जसा लोड असेल, सेफ्टी रिक्वायरमेंट असेल, त्याच्यानुसार डिस्ट्रीब्युशन बॉक्स लागतील. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल मेन स्विच लागेल. ICDP, ICTP इंडिव्हिज्युअली लागतील एका विंगसाठी, एका रूमसाठी. फायर प्रोटेक्शन सिस्टीम लागेल, फायर एक्सटिंग्विशर लागेल आणि मेन फायर प्रोटेक्शन्स हे सुद्धा लागेल. त्याच्यानंतर 24 आवर वॉचमॅन म्हणजे शिफ्ट वाईज लागेल, जो की तुमचा कमर्शियल बिल्डिंगला कन्सिडर केला जातो. त्याच्यानंतर एमर्जन्सी अलर्ट सिस्टीम लागेल. जर आग लागली किंवा अजून काय झालं तर सायरन वगैरे किंवा अलार्म सिस्टम, एमर्जन्सी अलर्ट सिस्टम लागेल. इलेक्ट्रिक डोअर क्लोज मे बी प्रोव्हाइडेड. ओके. ॲटोमॅटिक क्लोजिंग ओपनिंग लिफ्टसाठी किंवा एंट्रन्ससाठी, मॉलच्या वगैरे एंट्रन्ससाठी सुद्धा लागेल. CCTV कॅमेरा टू बी कनेक्टेड. CCTV वगैरे लागतील कारण खूप सारा एरिया कव्हर करायचा आहे. चोराचं प्रमाण पण जास्त आहे. ओके. जास्त असो नसो लागेल, कोण आला कोण गेला किंवा कशा पद्धतीने किती, तर ह्या गोष्टीसाठी CCTV लागेल. आता इन केस ऑफ शॉपिंग सेंटरला काय पाहिजे, डिफरंट सेक्शनचं इल्युमिनेशन हे डिफरंट कलर वाईज प्लेजंट आणि हाय लेवलचं इल्युमिनेशन लेवल पाहिजे आणि त्याचे वेगवेगळे सेक्शन पाहिजे. म्हणजे चाइल्ड सेक्शन वेगळं, लहान लेकराचे कपडे इकडे भेटतील, असं मिक्स केलेलं नाही पाहिजे. ओके. आणि त्यानुसार मग त्याचं काउंटरिंग, त्याचं मॅनेजमेंट हे वेगवेगळं असावं. त्याच्यानंतर स्पॉटलाईट, मर्क्युरी वेपर लाईट लॅम्प इज नीडेड इन बिग पार्किंग एरिया. पार्किंगमध्ये पण त्या पद्धतीचं चांगलं फोकस लाईट पाहिजे, सगळं एरिया कवर करणारं सफिशियंटली युनिफॉर्म इल्युमिनेशन पाहिजे. तर इथं मर्क्युरी वेपर लॅम्प किंवा स्पॉटलाईट अशा पद्धतीची लाईटिंग सिस्टीम आपण इंट्रोड्यूस करतो. सो दिस इज द प्रोव्हिजन फॉर कमर्शियल लाईटिंग. कमर्शियल लाईटिंगसाठी एवढं प्रोव्हिजन लागतं, एवढं असतं कमर्शियलमध्ये. तर मग आता डिझाईन कन्सिडरेशन कोणते, मग हे झालं समजा जनरलाइज. आता स्पेसिफिक डिझाईन कन्सिडरेशन आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं काय, प्लॅन इज इन्स्पेक्टेड बाय एक्सपर्ट इंजिनियर. एक्सपर्ट इंजिनियरकडून जे काही डिझाईन प्लॅन तुम्ही तयार करणार आहे तो व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर इफ पॉईंट इज मोर, खूप जास्त पॉईंट झाले त्याच्यावर 3 पेजवर, तर एकाच पेजला कनेक्ट करू नका, इक्वली डिस्ट्रीब्यूट करा, जेणेकरून काय होईल, व्होल्टेज ड्रॉप होणार नाही किंवा व्होल्टेज अनबॅलन्स होणार नाही आणि त्या इक्विपमेंटची लाईफ चांगली राहील. त्याच्यानंतर लाईट अँड पॉवर सर्किट सेपरेट करा आणि त्याचं सेपरेट लोडसुद्धा कन्सिडरेशन सेपरेट करा. ओके. आता ही लाईट पॉईंट काय आहे, इथं दिलं आहे 80 वॅट किंवा 10 पॉईंट हे प्रोव्हिजन आहे आणि पॉवर पॉईंट किती आहे 2 पॉईंट आणि 2000 वॅट पर पॉईंट, अशा पद्धतीने प्रोव्हिजन आहे लाईट पॉईंट आणि याचं कन्सिडरेशन करा. फॉर बिग कमर्शियल युनिट द कन्झ्युमर इफ
डिमांड मोर दॅन 5 kVA ही हॅज टू बी ॲडॉप्टेड HT सप्लाय. म्हणजे जर 550 kVA पेक्षा जास्त जर सप्लायची गरज असेल तर स्पेशल HT सप्लाय घेऊन टाका. स्पेशल HT सप्लाय घेऊन टाका, हाय टेन्शन वाला सप्लाय. ओके, साध्यात लोकांमध्ये मिसळूच नका, तुम्ही तुमचा सेपरेट सप्लाय घ्या की जेणेकरून त्याच्यावर दुसऱ्या याचा परिणाम होणार नाही. ओके, सो दीज आर द डिझाईन कन्सिडरेशन. डिझाईन कन्सिडर करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करायच्या. आणि रेसिडेन्शियलचे पार्ट जो आहे तो तुम्ही रेसिडेन्शियली जसं आपण डोमेस्टिक इन्स्टॉलेशनचे पॉईंट कन्सिडर केले त्याच पद्धतीने लोड कॅल्क्युलेट करणे, त्याच्यानंतर वायर ची लेंथ काढणं, त्याच्यानंतर हे करणं, हे बाकी ICDP हे ते सगळं कन्सिडर करणं, टोटल एस्टिमेशन करणं, ह्याच प्रोसिजर आहे. सेम स्टेप तुम्ही फॉलो करायच्या. सो दिस इज डिझाईन कन्सिडरेशन पार्ट. सो राईट डाऊन दिस.